मित्रांनो नमस्कार. व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या पुढील भागामध्ये बसलाय अतिशय मोठा धक्का. पाहायला मिळते की आज सर्वजण लग्नासाठी रेडी झाले होते आणि त्याच वेळेस मात्र आता गुरुजी सांगतात की हे मंगळसूत्र तुम्ही मंजिरीच्या गळ्यामध्ये घाला. त्याच वेळेस मात्र पाहायला मिळते आता सत्या ते मंगळसूत्र गळ्यामध्ये घालणार तेवढ्यातच मात्र मंजूच्या फोनवरती फोन येतो. त्यावेळेस मात्र मंजूचा फोन सवीकडे असतो. सवी बोलते की मंजू वहिनी फोन आलाय पोलीस स्टेशन मधून, मी सांगू का नंतर करायला. तर मंजू बोलते नको, माझा ड्युटीचा विषय आहे, आर्यनचा काहीतरी झालं असेल त्यामुळे मला फोन आलाय. त्यावेळेस मात्र आता मंजू तो फोन घेते आणि मंजूच्या पायाखालची चक्क जमीनच सरकते. मित्रांनो पाहायला मिळते की मंजूच्या कानावरती असे शब्द पडतात की आता आर्यन जो आहे तो पळून गेलेला आहे. त्याने पोलीस ऑफिसरवरती गोळी झाडलेली आहे आणि तो आता चक्क निसटून पळून गेलेला आहे. मित्रांनो पाहायला मिळते ही गोष्ट झाल्यानंतर मंजूला अतिशय मोठा धक्का बसतो आणि मंजू बोलते की सत्या आता आपले लग्न काही होणार नाही. पाहायला मिळते की मंजू बोलते की आर्यन मात्र पळून गेलेला आहे. जोपर्यंत मी त्याला आता पोलीस कोठडीमध्ये डांबत नाही तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही. माझ्या घरच्यांना मी धोक्यामध्ये ठेवणार नाही. मला मात्र आता पोलिसाचं कर्तव्य निभावावं लागेल. तर मित्रांनो या भरल्या मंडपामधनं आता मात्र मंजू उठून जाते आणि पोलिसांचा युनिफॉर्म घालून थेट पोलीस स्टेशनला पोहोचते. तर पाहायला मिळते की नवीन आलेल्या ऑफिसर मॅडमवरती चक्क आर्यनने गोळी झाडलेली असते आणि तो पळून गेलेला असतो. तर पुढील भागामध्ये आणखी मालिका काय वळण घेते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंटमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.